नमस्कार, मी गजानन धने. आपण जे पाहतो हे महावीर चॅनल. पाहूया बातमीपत्रांत त्या बातमीचा विस्तार. खामगाव इथं विपविय कार्यालय धडक मोर्चा. शेतकरी कर्जमाफीवरील अन्यायकारक अटी रद्द करून संपूर्ण कर्जमाफी द्या. अखिल भारतीय किसान सभेची मागणी. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी अद्याप त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक जाचक अटी घालण्यात आलेल्या आहेत. लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफीपासून ते वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या अन्यायकारक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा बुलढाणा जिल्हा समितीच्या वतीनं मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्हा सचिव जितेंद्र कुमार चोपडे, रामचंद्र भारसाकडे, डॉक्टर विपुल कविशर, महेश वाकोदकर, वसंता चोपडे, अनंता रावणकर, संजय वाकुळकर, आदित्य इंद्रजित, हरिदेश बगाळे, मनोहर साठे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. मायभूमी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी सरकार को दे डंडा, अरे ये सरकार को ऊपर नीचे दे डंडा, अरे ये सरकार को झंडा लेके दे डंडा, अरे ये सरकार को रोटी लेके दे डंडा, अरे ये सरकार को रोटी लेके दे डंडा, अरे ये सरकार को फसल लेके दे डंडा, अरे ये सरकार को ऊपर नीचे दे डंडा, अरे ये सरकार को आगे पीछे दे डंडा, अरे ये सरकार को आगे पीछे दे डंडा, अरे आवाज दो हमें, अरे आवाज दो हमें, अरे सर्वांना रेशन सर्वांना काम मिळालंच पाहिजे. अरे शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला यांच्यावर अन्याय अत्याचार करणारं भाजपा महाराष्ट्रभर अखिल भारतीय किसान सभेनं संताप व्यक्त केलेले आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयावर आम्ही या GRची आज होळी केलेली आहे. आज सरकारला आम्ही हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इशारा दिलेला आहे की आज आम्ही तुमच्या धोरणाचा या ठिकाणी निषेध केलेला आहे. हा GR जाळलेला आहे. आज या GR जाळण्याचा जो काही धसका महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंटनं घेतलेला आहे. काल रात्री आमची ऑनलाईन एक किसान सभेची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ता भरणे मामा यांना फोन केला. ते आपले कृषी मंत्री आहेत आणि त्यांनी रात्री आमच्या किसान सभेच्या नेतृत्वासोबत चर्चा केली, त्यांच्याशी बोलणं केलं. रात्री 10:30-11च्या दरम्यान ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की उद्या म्हणजे मला असं म्हणता येईल उद्याची तारीख वार गुरुवार 12 तारीख शुक्रवारी पुण्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑफिसला किसान सभेच्या नेतृत्वासोबत कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक बैठक त्या ठिकाणी पार पडते. त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जे काही अटी शर्ती निकष आम्ही लावलेले आहेत, उदाहरणार्थ 2019चा जो शेतकरी आहे तो जवळपास 12,90,000 शेतकरी त्याच्यामध्ये अटकलेले आहेत आणि 5 कोटी काही लाख एवढा पैसा त्याच्यावर हेडवर यायचा आहे. तर त्या बाबतीत ते सकारात्मक दिसतात की जे 50,000 रुपये आम्ही त्यांना अनुदान देतो आणि 1.5 लाख रुपये त्यांनी भरावे 2027पर्यंत, या काही ज्या अटी आहेत ह्या आम्ही कमी करू असा एक सकारात्मक पैलू आम्हाला त्या ठिकाणी दिसलेला आहे. पण सरकार जर असं समजत असेल की आम्ही वेळ काढूपणा घेऊन जाऊ आणि मग पुढे कर्जमाफी घेऊन जाऊ, तर मी नम्रपणे सरकारला या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सांगू इच्छितो की आम्ही सर्व तरुण मुलं या ठिकाणी जमा झालेलो आहोत. शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही. आमचा बाप शेती पेरते, आमच्या बापानं शेती पेरल्यानंतर त्यात किती लागत लागते, किती पैसा टाकतात हे आम्हाला माहीत आहे आणि तो शेतीमाल विकल्यानंतर आम्हाला किती पैसे मिळतात त्याचा हिशोब आम्हाला माहीत आहे. आम्ही ना ते हिशोब केलेला आहे आणि आम्ही कर्जमाफी नाही मागत. तुम्ही ना आम्हाला गेल्या 2017पासून कर्जमाफीनंतर किती शेतीमालामध्ये लूट केली, आमच्या लूटमार केली, त्याचा परतावा आम्ही सरकारला मागतोय. आम्ही माफी नाही मागत, कर्जमुक्ती मागतोय. आणि जर सरकार ते देत नसेल तर आम्हाला बेरीज वजाबाकीचा गणित माहीत आहे. देवेंद्र भाऊ फडणवीसनं हे समजू नये. त्यांना आकड्यामध्ये चांगलं मांडता येते, आकड्यामध्ये चांगले मोठे आकडे दाखवता येतात, त्यांना चांगल्या टाळ्या पिटवून घेता येतात प्रेस कॉन्फरन्समध्ये. पण कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये, कर्जमाफीच्या GRमध्ये जो काही प्रवीण परदेशी यांची समिती आहे ते अधिकृतपणे डिटेल्स ते द्यायला तयार नाहीत, प्रेसच्या समोर ते यायला तयार नाहीत. माझी विनंती आहे की उद्याच्या मीटिंगमध्ये पुण्याला जी काही आमची करावी, आम्ही शेतकऱ्यांची पोरं, आम्ही त्यांना सांगतो कसं कर्ज माफ होतं. जर त्यांनी आमचं उद्या ऐकलं नाही तर आम्ही महाराष्ट्रातील अखिल भारतीय किसान सभा आणि इतर जनसंघटना सोबत घेऊन या सरकारला सोळो की पोळो केल्याशिवाय राहणार नाही. या आज GRचं दहन केलं, उद्या या सरकारचं दहन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अखिल भारतीय किसान सभा बुलढाणा जिल्हा कमिटीच्या वतीनं देतो. थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.